मित्र हो नमस्कार. मी डॉक्टर कैलास वसावे. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात जोरदार चालू असताना आदिवासी मुद्द्यांवर या निवडणुकात खरंच चर्चा होते का, या मुद्द्यांवर बोलण्यासाठी मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून येतो आहे. काय होतंय, गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी मुद्द्यांवर ज्या ज्या वेळी राजकारण केले जातं त्या त्यावेळी आदिवासी गंडवले गेलेले आहेत. हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु अशा आदिवासी हिताच्या मुद्द्यांवर भारतीय लोकशाहीनं ज्या राजकीय आरक्षणाचा आपल्याला लाभ दिलेला आहे त्या लाभाचे आपण खरेच लाभार्थी आहोत का, की हे फक्त न फक्त कुठल्या तरी पक्षाला दावणीला बांधण्यासाठी, आदिवासींना कुठंतरी वाहवत नेण्यासाठी ह्या राजकीय प्रक्रिया आहेत की काय, असा प्रश्न पडायला वाव आहे. अशा वेळी खरंच ह्या निवडणुका आदिवासी मुद्द्यांवर होतात का, हा पहिला प्रश्न मला या ठिकाणी आपल्याला उपस्थित करू वाटतो. दुसरी गोष्ट की ह्या निवडणुका होत असताना आपण एवढ्या ताकदीनं हा आमचा पक्ष, हा आमचा नेता, हा आमचा दादा, हा आमचा बाबा आणि ही आमची विचारधारा असे सांगत असताना हे आपले नेते, हे आपले पक्ष आदिवासी मुद्द्यांना खरंच न्याय देतात का, हाही आपण सर्वांनी विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अशा वेळी गेल्या अनेक वर्षापासूनचा इतिहास पाहता आदिवासी जे आहेत प्रत्येक राजकीय निवडणुकीत या ठिकाणी नाडले गेलेले आहे असं आपल्याला दिसून येईल. मग हे होत असताना आदिवासी मुद्दे जे प्रकर्षानं निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी चर्चेले जातात, ते ऐनवेळी निवडणुकीच्या प्रचारातून गायब का होतात, हे आपण विचार करण्यासारखं आहे. काय होते की भारतीय राज्यघटनेने कलम 330च्या अनुषंगानं, 332च्या अनुषंगानं लोकसभेत आणि विधानसभेत आदिवासींचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि आदिवासी मुद्द्यांना ज्यावेळी विधिमंडळात एखादा कायदा पारित केला जाईल, पास केला जाईल, त्यावेळी आदिवासींचं प्रतिनिधित्व आहे ते असलं पाहिजे, यासाठी राजकीय आरक्षणाची विशेष तरतूद केलेली आहे. आणि जातीच्या दाखल्यावर निवडून येणारे आदिवासींचे हे जे काही आदिवासी नेते आहेत, हे ज्यावेळी आपल्या आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात त्यावेळी खरंच विधिमंडळात प्रश्न उपस्थित करतात का, असा ज्यावेळी आपण आलेख पाहतो तेव्हा बहुतेक जे काही आदिवासी आमदार आहेत, गेल्या 24 आमदाराचा आपण रिपोर्ट पाहिला तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या आमदारांनी केलेलं आहे. काही आमदार अपवाद वगळता आदिवासींना या राजकीय आरक्षणाचा जो फायदा व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही आहे. आणि अशा वेळी हे निवडणुकीचं हे जे काही साधन आहे, हे कुठल्या तरी पक्षाच्या किंवा नेत्यांचं आपल्या कोंबड्या भरण्याचं साधन तर झालेलं नाही ना. आदिवासी मुद्द्यांना यावेळी न्याय मिळतो का, हाच खरा प्रश्न आहे. 5वी अनुसूची असेल, भारतीय राज्यघटनातील इतर हक्क अधिकार असतील, वन हक्क कायदा असेल, पेसा कायदा असेल, आदिवासींवर होणारे अन्य अत्याचार असतील, त्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थानं कायदे बनतात का, हाही यानिमित्त प्रश्न आहे. अशा वेळी आदिवासी युवक वळवण भटकतो आहे नोकऱ्या मिळवण्यासाठी. मानधन तत्वावर कुठंतरी त्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत आणि पेसा भरती होत नाही म्हणून कितीतरी दिवस, कितीतरी वर्षापासून आपली लढाई चालू आहे. आपल्या आदिवासींच्या नोकऱ्या, लाखो नोकऱ्या ज्या आहेत त्या बोगस आदिवासींनी बळकावलेल्या असताना आदिवासी लोकप्रतिनिधी विधिमंडळात बोलत नाहीत, हा अनुभव आपल्या सर्वांना आहे. अशा वेळी राज्यघटनेनं दिलेले जे आरक्षण आहेत ते आदिवासींना फक्त दाखवण्यापुरते आहे का, असाही प्रश्न यानिमित्त पडायला पाहिजे. अशा वेळी आपण भारतीय राज्यघटनेने दिलेले हक्क अधिकार शाबूत ठेवण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना, योग्य प्रतिनिधींना विधिमंडळात पाठवणं आवश्यक आहे. परंतु ती चर्चा या विधानसभा निवडणुकीत होताना दिसत नाहीये. मग अशा वेळी आदिवासींच्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी आणि प्रचारात हे मुद्दे प्रकर्षानं घेतले जावे असं तुम्हाला वाटते? तर या मुद्द्याच्या अनुषंगानं ज्यावेळी आदिवासींचा विकास ज्यावेळी पाहतो तेव्हा आदिवासी हे नाडले गेलेले आहेत, गंडवले गेलेले आहेत आणि आदिवासींचा जो खरा विकास व्हायला पाहिजे तो न होता आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, आदिवासींच्या जमिनी हिसकावून इतर प्रकल्पांना दिलेल्या जात आहेत. मोठे मोठे उद्योगपती आदिवासींच्या जमिनीवर येऊन मोठे मोठे प्रकल्प उभारून पैसा कमवून जात आहेत. परंतु त्या विकासाच्या भागीदारीत आदिवासींचा शून्य एवढा वाटा सुद्धा नाहीये, हे सत्य नाकारून चालणार नाही. आदिवासींसाठी जे संरक्षणात्मक कायदे आहेत, पेसा कायदा बदलला जातो आहे, आदिवासींसाठी ॲट्रॉसिटी कायदा आहे तो शिथिल करण्यासाठी प्रयत्न चालू आहे, आदिवासींचं आरक्षण विकण्याचे धंदे जे आहेत ते रातोरात चालू आहेत, आदिवासींच्या आई बहिणी ज्या आहेत, माता भगिनी ज्या आहेत त्या सुरक्षित नाही आहे, आदिवासींच्या जमिनी सुरक्षित नाही आहे, आदिवासींचे जे काही हक्क अधिकार आहेत ते अबाधित होत नाही आहे. अशा वेळी आदिवासी युवक जो रस्त्यावर उतरतो त्याला कुठलाही आदिवासी नेता साथ देताना
आपल्याला आढळत नाही. मग अशा वेळी ह्या पक्षीय नेत्यांना निवडून तरी काय करायचं? या पक्षाच्या दावणीला बांधलेल्या आपल्या आणि अशा ज्या काही निढळ आमदारांना निवडून तरी काय द्यायचे, असा हा प्रश्न आहे. परंतु करणार तरी काय? या राजकीय व्यवस्थेत आपण नांदले जात असताना या निमित्त आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थानं लढणारे जे काही आदिवासी नेते असतील, आदिवासी जे काही उत्तम कार्यकर्ते असतील, त्यांना आपण पाठीशी उभं राहायला पाहिजे, असं तरी मला वाटते. कुठंतरी मराठा समाज आहे, धनगर समाज आहे, त्यांचा एकच नेता असतो जो अख्ख्या राजकीय व्यवस्थेला हादरून टाकतो, या प्रशासकीय यंत्रणेला कुठले तरी आदिवासी विरोधी कायदे करायला भाग पाडतो, आणि आदिवासी नेते मात्र भारतीय संविधानात असलेलं आदिवासींचं आरक्षण टिकवण्यास असमर्थ ठरतात. आदिवासींच्या लाखो नोकऱ्या बळकावल्या जात असताना हे आदिवासी आमदार विधिमंडळात जाऊन झोपा काढतात, किंवा काही तर जात सुद्धा नाही, असे हे आपल्यासमोर रिपोर्ट असताना पुन्हा पुन्हा अशा या पक्षीय उमेदवारांना निवडून देऊन तरी काय करायचं? पक्ष ही अनिवार्यता असली तरीही आदिवासींसाठी काम करणारे आणि आदिवासी समाजाला जागणारे नेते हे जोपर्यंत आदिवासी समाजाला मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्या विकास साधून घ्यायचा आहे, जो आपल्या हक्काधिकारांसाठी लढणारा उमेदवार पाहिजे आहे, तो मिळणार नाही, असं तरी मला वाटते. कुठंतरी ही क्रांती राजस्थानसारख्या राज्यात होताना दिसते आहे आपल्याला. कुठंतरी ईशान्येकडील राज्यांमध्ये ही क्रांती होताना दिसते आहे. झारखंडमध्ये कुठंतरी आदिवासी अस्तित्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहतो आहोत. परंतु आदिवासींचे हक्क अधिकार मात्र महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या राज्यात जिथं कोटीच्या वर आदिवासींची लोकसंख्या आहे, तिथं मात्र आपण नारले जात आहोत, गंडावले जात आहोत. आपले 24च्या आसपास आदिवासी आमदार राखीव जागांवर निवडून येतात, आणि ज्यावेळी सरकार बनते त्यावेळी मात्र आदिवासीच्या कुठल्या तरी आमदाराला मंत्री केलं जात नाही, आणि मंत्री अशा नेत्यांना केलं जातं जे पक्षाच्या दावणीला बांधलेले असतात. अशा वेळी खऱ्या अर्थानं आपल्या मुद्द्यांवर लढणाऱ्या आदिवासींची ताकद जी आहे ती सांगणाऱ्या, आणि आदिवासींसाठी समाजाच्या संस्कृतीवर, लोकशाहीवर, लोकमूल्यांवर, लोकजीवनांवर, लोकांच्या आदिवासी बोलींवर काम करणारा आदिवासी नेता जो आपल्यासाठी काम करेल, असा नेता निवडून देण्यासाठी ही निवडणूक एक चांगली संधी आहे. अशा वेळी या संधीचा जर आपण उपयोग नाही केला तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यासाठी आपल्याला आपली 5वी 6वी अनुसूची वाचवायची असेल, आपल्याला पेसा अधिकार जे आहेत आदिवासी प्रशासनाच्या अनुषंगानं, आदिवासी भागात जे आदिवासींचं राज्य असेल, अबुवा देशमुख अबुवा राज हा जो नारा बिरसा मुंडानं दिलेला होता, आणि त्याच अनुषंगानं आमच्या देशात, आमच्या गावात आमचं राज्य चालेल असं आदिवासी म्हणत असताना आपल्या आदिवासी जमिनी परस्पर ज्या आहेत त्या इतरत्र बनवण्यात येत आहेत, आदिवासी जमिनीचं संरक्षण नाकारण्यात येत आहे, आदिवासींच्या नोकऱ्या पडविल्या जात आहे. अशा वेळी ज्या आदिवासी समाजाला टिकवून ठेवणारे, आदिवासी युवकांना नोकऱ्या देणारा, आदिवासी विकासाचं विजन असलेले जे काही आदिवासी नेते आपल्यासमोर उभे असतील, त्यांना आपण मतदान करावं. नाहीतर आम्ही एवढ्या वर्षापासून या पक्षाशी बांधील आहोत, एवढ्या एवढ्या वर्षाचा आमचा इतिहास आहे की आम्ही निष्ठावंत होतो. ह्या निष्ठेचं, या पक्षाचं, या प्रतिष्ठेचं काय करायचं? जर हे नेते, हे पक्ष जर आदिवासींची बाजू घेत नसतील, तर मग अशा पक्षांना गुंढळण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, असं तरी मला वाटते. ही निवडणूक एक नामी संधी आहे. मी हे नाही सांगत आहे की याला मत द्या किंवा त्याला मत द्या. बरेच असे आदिवासी नेते आहेत जे लढत आहेत, परंतु तुम्ही पाहिलेलं आहे की आदिवासी समाजाचा राष्ट्रपती होऊन गेला, परंतु आदिवासींचे हक्क बाधित नाही. आदिवासींचे राज्यपाल जिथं आहेत तिथंच आदिवासींवर सगळ्यात जास्त अत्याचार होत आहेत. एका आदिवासी मंत्र्याला मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरनं 6व्या मजल्यावरनं उडी मारावी लागते आहे. त्याच्याहून दुर्दैव काय असेल? आणि तोही नामवंत आहे नाही का, नेता असताना सुद्धा हे पार्टीवाले जे आहेत ते आदिवासी नेत्यांना काडीचीही किंमत देत नाही, आणि आदिवासी नेत्यांना वापरून फेकायचं, आणि आदिवासींचा जो पैसा आहे, आदिवासी निधी जो आहे तो वापरायचा, आणि बोगसांना, बिगर आदिवासींना मोठं करायचं, आणि आदिवासींना मात्र जे ते ठेवायचं, त्यांचा विकास होऊ द्यायचा नाही. अशी ही जी काही मानसिकता आहे, आदिवासींना मागं ठेवणारी, आदिवासींना मागास ठेवणारी, अशिक्षित ठेवणारी, अडाणी ठेवणारी, ही मानसिकता कुठेतरी दूर झाली, आणि लोकशाहीचा जर खरा अर्थ आपण समजून घेतला तर मला वाटते ही लोकशाही आपल्याला तारण्याशिवाय राहणार नाही, आणि हाच खरा लोकशाहीचा अर्थ आहे. आणि अशा वेळी ज्या आदिवासींनी गणराज्य शिकवली, या अख्ख्या जगताला लोकशाही काय असते हे सांगितलं, स्त्री आणि पुरुष याच्या समानता असते, आणि समानतेवर आधारित समतेचं राज्य असलं पाहिजे, हे सांगणारा जो आदिवासी समाज आज कुठंतरी या जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय. अशा वेळी आपणही हा संघर्ष तेवत ठेवून चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. हीच इलेक्शनच्या अनुषंगानं मला आपल्यासमोर मांडणी करायची होती. जे प्रश्न आहेत आदिवासींचे, स्थलांतर असो, विस्थापन असो, आदिवासींचं शिक्षण असो, आरोग्य असो,
त्याच्यावर आपण आपल्याला ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवाराकडून त्यांच्या पक्षाकडून ठोस जी काही भूमिका आहे ती घ्यायची आहे. अन्यथा आपले नेते आदिवासी तिकिटावर आदिवासी राखीव जागेंवर निवडून येतात आणि ज्यावेळी आदिवासी मुद्द्यांचा प्रश्न येतो त्यावेळी मात्र आमच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या इतरांना देण्यात याव्या, आमच्या जो पैसा आहे तो इतरांना देण्यात यावा, लाडकी बहिणीसाठी आपला पैसा, अशा सगळ्या गोष्टी होत असताना आदिवासींना आपलं अस्तित्व शाबूत ठेवावं असं तरी मला वाटते आणि त्यासाठीच हा माझा व्हिडिओचा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला असेच लाईक करत राहा आणि आदिवासींच्या मुद्द्यांवर आवाज उठवत राहा. आणि ही निवडणूक एक नामी संधी आहे, त्यासाठी आपल्याला मेसेज द्यायचा होता. आणि या निवडणुकीत कुठले असे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर मी ह्या पूर्ण येत्या 10-12 दिवसात जो आहे तो प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत माझ्याशी जोडून राहा. मी डॉक्टर कैलास वसावे, माझ्या इंडिजिनस अर्थात आदिवासी लॉ कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. आणि गावात पैशानं, दारूनं, कोंबडीनं, साडी चोरीनं किंवा कुठंतरी याला हे देतो त्याला देतो हे करून 2-4 पैशासाठी, 1-2 बाटल्यासाठी, 1-2 साडी चोरीसाठी आपण समाजाला विकलं जाऊ नये असंच मला म्हणायचं. हे ज्या दिवसाचे आपण वंशज आहोत तो वंश आपल्याला शाबूत ठेवायचा, आदिवासी एकता आणि आदिवासी शक्ती आपल्याला कायम ठेवायची हीच अपेक्षा करून मी माझं जे मनोगत आहे ते थांबवतो. आणि आपण सर्वांनी आदिवासी मुद्द्याला, आदिवासी निष्ठेला आणि आदिवासी समाजाला प्राधान्य द्या हीच विनंती करतो. आपली